श्रीनिवासने दिनदर्शिका काढणं सुरू केलं आणि आपल्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधून ते माझ्यापर्यंत पोहोचलं. पण तेव्हा जवळजवळ मे महिना उजाडलेला होता. दिनदर्शिका आली जानेवारीतच. तेव्हा मी श्रीनिवासशी संपर्क केला. त्याच्यात संपर्क क्रमांक दिलेला होता. त्याच्याकडून मला उत्तर आलं की दिनदर्शिका संपल्या, पुढल्या वर्षी तुम्हाला ती मिळेल. 2021 साल आलं, कोरोना कोविड हे सगळं होतंच. त्यातही दिनदर्शिका निघाली. मी त्याच्याशी आधीच संपर्क केला. दिनदर्शिका संपायच्या आधी ती मला पोहोचली पाहिजे. त्याच्याकडून उत्तर आलं की तुम्हाला मी व्हॉट्सॲप गटात सामील करून घेतो, म्हणजे दिनदर्शिका केव्हा निघणार आहे तुम्हाला कळेल. एवढं एक एक दोन दोन वाक्याचं आमचं फक्त संभाषण होतं. ती दिनदर्शिका माझ्यापर्यंत आली. मी ती दिनदर्शिका पाहून भारावून गेले. व्हॉट्सॲप गटात माझा समावेश झालेलाच होता. त्यानंतर त्यांनी वाचन कट्टा सुरू केला आभासी माध्यमातून, कोविडचा काळ असल्यामुळे. आणि तो सुरू करण्यापूर्वी तो म्हणाला आपण सगळ्यांची एक बैठक घेऊया. सगळे ते संदेश व्हॉट्सॲपवरचे. आणि त्या बैठकीला मी झूमवरची होती आपली ती बैठक. त्यात मी सामील झाले. त्यांनी त्याचे विचार मांडले. अजित कुलकर्णी म्हणून सध्या वाचन कट्टा चालवतात आणि भक्ती कुलकर्णी, ते दोघंही जण होते. त्यांनी त्यांचे विचार मांडले आणि त्या दोघांच्या हातामध्ये शेषराव मोरेंचं पुस्तक होतं की आपण हे वाचूया का. तेव्हा मी फक्त एक छोटीशी सूचना केली की एवढं कठीण पुस्तक आधी वाचण्यापेक्षा आपण जर सावरकर चरित्र समजून घेतलं तर आपल्या शेषराव मोरेंचं पुस्तक समजणं सोपं जाईल. एवढ्या एका सूचनेद्वारे मी श्रीनिवासशी जोडले गेले आणि त्यांनी त्याच्या पुढे सतत माझं मार्गदर्शन तो घेत राहिला. आम्ही आभासी माध्यमातून 2 वर्ष तो वाचन कट्टा चालवला. अनेक पुस्तकांचं वाचन केलं. एकमेव अद्वितीय स्वातंत्र्यवीर सावरकर हे मी लिहिलेलं पुस्तक आणि लाखे प्रकाशनाने ते प्रकाशित केलेलं ते पुस्तक आम्ही सर्वप्रथम वाचायला घेतलं. त्याच्यामध्ये सावरकर एकमेव अद्वितीय का याची 14 कारणं इतिहासासहित पुराव्यांसहित. त्यातून श्रोत्यांना सावरकर समजले आणि पुढे 2 वर्ष हा वाचन कट्टा चालत राहिला. आणि अशा रीतीने मी या संस्थेशी जोडली गेली. का जोडली गेली? कारण माझ्या असं लक्षात आलं, आज हा एक तरुण मुलगा सावरकरांच्या संदर्भात कोविडचा काळ असून सुद्धा त्याची धडपड आहे की आपण घराघरात सावरकर पोहोचवले पाहिजे, मुख्यतः विद्यार्थ्यांपर्यंत सावरकर पोहोचवले पाहिजे. मुळात माझी हीच धडपड आहे. आणि तो विचार जोडल्या गेल्यामुळे आम्ही आभासी पद्धतीने जोडले गेलो. प्रत्यक्षात आमची भेट समोरासमोर आम्ही खूप नंतर आलो. पण म्हणतात ना, मन जुळली की आपोआप एकत्रितरित्या चांगलं काम होतं, ते असं घडलं. सावरकर हा पंचाक्षरी मंत्रच असा आहे शुभाताई, की जो एकमेकांच्या हृदयाला जोडतो आणि त्याचं कार्यच इतकं विस्तृत होत जातं की त्याला तोडच नाही. यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आणि मग आपण मुख्य विषयाला हात घालू. ताई, ज्यावेळी आपण आचार्य पदवीसाठी संशोधन करत होतात राधा, त्यावेळेची राजकीय परिस्थिती नक्कीच आतापेक्षा खूप वेगळी होती. त्यावेळेची बरीच व्यक्तिमत्वे, राजकीय, सामाजिक या सगळ्यांचा एकंदरीतच अभ्यास करून आपण आपला संशोधनाचा विषय निवडला. पण मग त्यामध्येही स्वातंत्र्यवीर सावरकर हाच विषय आचार्य पदवीसाठी या संशोधनासाठी का निवडावा असा वाटला. आणि ह्यातूनच आपण लिहिलेली ग्रंथसंपदा याबद्दल आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. सावरकरच का? इथे बसलेल्या सगळ्या पालकांना लक्षात ठेवा, का याचं उत्तर एकच आहे, माझ्या आईवडिलांनी मला दिलेले संस्कार. त्यामुळे सावरकर हेच नाव माझ्या डोक्यात आलं. कसा दिला हा संस्कार? पालकांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. मी फक्त इयत्ता 8वी मध्ये होते. वार्षिक परीक्षा संपली. सुट्टीत काय करायचं? आमच्याकडे सावरकरांची पुस्तकं, विवेकानंदांची पुस्तकं, बाबासाहेब पुरंदरेंची पुस्तकं अशी ग्रंथसंपदा कपाटं भरलेली. कोणतं पुस्तक वाचू? वडिलांनी माझ्या हातात काळे पाणी ठेवलं. मी म्हटलं मला कथा कादंबरी वाचायची आहे. वडिलांनी काळे पाणी हातामध्ये ठेवलं. 8वीत होते मी फक्त. काहीही कादंबरी समजली नाही, पण ती कादंबरी
समजलं नाही. मग त्यांनी लगेच दुसरं पुस्तक माझ्या हातात ठेवलं, माझी जन्मठेप. माझी जन्मठेप वाचल्यावर मला काळे पाणी उलगडायला लागलं. माझी जन्मठेप सावरकरांचं आत्मचरित्र आहे, त्यावर आधारित ती काळे पाणी कादंबरी आहे. आणि मग मला सावरकरांविषयीचे विचार माझ्या मनामध्ये 8वीत असताना सुरू झाले. मग नेहमीप्रमाणे 10वीचं वर्ष आलं, मग अभ्यास अभ्यास अभ्यास, त्याच्यामध्ये हे सगळं मागे पडलं. 12वी झाले. 12वीत मी आमच्या गावातून, आमच्या महाविद्यालयातून पहिली आले होते. ठिकठिकाणी माझे सत्कार झाले आणि एका सत्कारामध्ये मला पुस्तक मिळालं, सावरकरांचे जात्युच्छेदक निबंध. पुन्हा सावरकर माझ्या आयुष्यात आले. तेही काहीही समजले नाही. जात्युच्छेदक निबंध आजही समजायला कठीण आहे, त्याची भाषा पण. वडिलांनी ते समजून दिले, म्हणून पालकांची भूमिका महत्वाची. माझे वडील, माझे सगळे काका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि माझी आई राष्ट्रसेविका समितीची शहर कार्यवाह. समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशी आमच्याकडे येऊन राहिलेल्या आहेत. मी त्यांच्या मांडीत निजलेली आहे. हा आपोआप एक संस्कार मिळत गेला. आणि मग जेव्हा आचार्य पदवी करण्याची वेळ आली, तेव्हा आधी खरं तर मी पुरुषोत्तम भास्कर भावे यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास करायचं ठरवलं. वसंतकृष्ण वराड पांडे माझे मार्गदर्शक होते, पण एका अपघातामध्ये त्यांचं अचानक दुर्दैवी निधन झालं आणि माझा अभ्यास थांबला. 2 प्रकरणं लिहून झाले होते आणि मी अतिशय निराश झाले की आता मी पुढे काय करायचं. काही दिवस तसेच गेले आणि मग नंतर माझ्या डोक्यामध्ये आलं की आपण द.बी. कुलकर्णी सरांना जाऊन भेटावं. तेव्हा ते नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख होते. द.बी. कुलकर्णी सरांनी मला प्रश्न विचारला की तू पुभा भावे का निवडलेस. म्हटलं मला त्यांच्या कथा कादंबऱ्या खूप आवडतं आणि विशेष म्हणजे त्यांच्या लेखनातला हिंदुत्वाचा जो भाग आहे तो मला विशेष आवडला. जसं मी त्यांना पुभा भावेचं हिंदुत्वाचा भाग विशेष मला आकर्षित करतो असं सांगितलं, तसं त्यांनी मला म्हटलं की पुभा भावेच्या आधी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर हे सावरकर हे नाव लाव आणि तुझ्या अभ्यासाला सुरुवात कर. पुन्हा सावरकर माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी मार्गदर्शक म्हणून नाव सुचवलं आचार्य वि. स. जोग सरांचं. तोपर्यंत मी जोग सरांची पुस्तकं संदर्भ ग्रंथ म्हणून वाचली होती. ते साम्यवादी आहे. माझ्या मनात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला की साम्यवादी आणि मला सावरकर विचार घेऊन त्यांच्याकडे जायला सांगताय, पण ते द.बी. कुलकर्णी होते, त्यांनी सांगितलेलं योग्यच होतं. जोग सर हे जरी साम्यवादी असले तरी ते सावरकरवादीही आहेत. दोन्हीचा समन्वय त्यांच्या विचारांमध्ये आहे आणि अशा रीतीने मग माझा आचार्य पदवीचा विषय स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुरुषोत्तम भास्कर भावे यांच्या वैचारिक वाङ्मयाचा तुलनात्मक चिकित्सक अभ्यास. आणि आपली ग्रंथसंपदा या प्रबंधाचंच पुस्तक सर्वप्रथम लाखे प्रकाशनानेच प्रकाशित केलं. त्याला मी नाव दिलं 2 धुरंधर हिंदुत्वाचे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुभा भावे. पहिला ग्रंथ लाखे प्रकाशनाने प्रकाशित केला. आणि जे म्हणतो ना आपण जुळायचं असलं की कशा एक एक घटना घडतात. या प्रबंधाच्या पुस्तकाच्या निमित्ताने लाखे प्रकाशनाशी माझा संबंध आला. होऊ शकतं त्यांना माझी लेखन शैली आवडली असेल. काही वर्ष मध्ये गेले आणि मग स्वतः चंद्रकांतजी लाखे यांनी मला सांगितलं की एक प्रस्ताव मी तुमच्या समोर ठेवतो. सावरकरांवर आचार्य पदवी झाली, सावरकर साहित्याचा अभ्यास झाला, सगळं झालं. 3 सावरकर बंधूंचं कार्य तुम्हाला समजलं, पण तुम्ही कधी विचार केला का म्हणे की या 3 बंधूंच्या पत्नी कशा जगल्या असतील. माझ्या चेहऱ्यावर पण मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पण खरं म्हणजे जेव्हा माझी जन्मठेप मी वाचलं होतं ना, तेव्हा त्याही वयात माझ्या मनात एक पुसटचा प्रश्न येऊन गेला की तात्यांच्याही आधी बाबाराव अंदमानात पोहोचले आणि मग यांच्या बायका कशा राहिल्या असतील. पण तो प्रश्न तेव्हाच मागेही पडला. मी त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला नाही. पण जेव्हा लाखेंचा हा प्रस्ताव समोर आला तेव्हा मी त्या गुहेमध्ये शिरले आणि ते सगळं शोधलं. त्याची उत्तरं त्या तिघी कशा जगल्या हे सगळं शोधून काढलं. त्या तिघींवर कुठेही लिखित स्वरूपात साहित्य उपलब्ध नव्हतं. आणि त्यानंतर मग एक एक मालिका
मला लेखिका म्हणून बनवण्यामध्ये अर्थात लाखे प्रकाशनाचा सगळ्यात महत्त्वाचा हात आहे. माझी आतापर्यंत 15 पुस्तकं प्रकाशित झाली, सगळी लाखे प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. आणि ही सगळी पुस्तकं राष्ट्रीय विचार देणारी आहेत. यातून लाखे प्रकाशनाचं ध्येयही आपल्या समोर येतं. संत चरित्र लिहिले, स्त्री संत चरित्र लिहिले, ही सगळी राष्ट्राला प्रेरणादायक, जिजामातांचं चरित्र लिहिलं, ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र लिहिलं, ही सगळी प्रेरणादायक अशी ग्रंथसंपदा लाखे प्रकाशनाच्या प्रोत्साहनामुळे मी लिहू शकते. बरोबर. मावशी टिळकांचे मला वाटतं लिहिलेलं आहे, गुरुजींचंही आहे, डॉक्टर हेडगेवारांचं सचित्र शिवचरित्र आहे त्याच्या आहे. अशी खूप मोठी ग्रंथसंपदा आपण त्यातून निर्माण केली. आणि आपण जसं म्हटलं की घरातले मिळालेले संस्कार आणि हिंदुत्व हा एक धागाच असा आहे की जो असंख्य आपल्यासारख्या मण्यांना जोडतो. त्याच्यामुळे तुमचं अगदीच म्हणजे तुमचं केलेलं कार्य म्हणजे बरोबर त्या दृष्टीनेच घडत गेलं तुमच्या हातून. जे मला करायचं होतं त्याची मला दिशा मार्ग सापडत गेला. अगदी बरोबर शिकले. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. एकंदर शुभाती असं आहे की सावरकर चरित्र जेव्हा आपण अभ्यासतो, वाचतो, तेव्हा त्यांचे अनेक विधू पैलू आपल्यासमोर येतात. म्हणजे सिद्धहस्त लेखक, अभिजात कवी, थोर समाज सुधारक, हिंदू संघटक, नाटककार, क्रांतिकारक, भाषाशुद्धीकार, द्रष्टा नेता, विज्ञानवादी, बुद्धिनिष्ठ, राष्ट्रप्रथम हे संकल्पना मांडणारे आणि खूप मोठे राष्ट्रभक्त आणि असे अनेक विधुपैलू. कोणाच्या दृष्टीने ते अष्टपैलू आहे, कोणाच्या दृष्टीने ते शतपैलू आहे, पण मी त्यांना सहस्त्रपैलू असं म्हणते. पण तरीही त्यांच्या सामाजिक आणि राजकीय किंवा दैनंदिन आयुष्यात त्यांचं आयुष्य अभ्यासताना तात्यांची अशी कुठली बाजू अजूनही सामान्यांना माहिती नाही आहे, किंवा सावरकर समजून घेताना अजूनही अपरिचित सावरकर कुठले, याबद्दल थोडंसं सांगा मला. अनुराधा, तू सावरकरांचे विविध पैलू सांगितले. मी म्हणते यंदाची आमची दिनदर्शिकाच बघा, तेज पर्व नाव आहे. हो, हे एक तेज आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हाडा मासाचं व्यक्तिमत्व नाही, तो एक विचार आहे, ती एक राष्ट्रीय अस्मिता आहे आणि ते धगधगतं यज्ञकुंड आहे, एक तेज आहे. आणि म्हणून दिनदर्शिकेला आम्ही शीर्षक दिलं तेज पर्व. आणि सावरकरांचे सगळे पैलू त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. एकाने दूरध्वनी करून सांगितलं की तुमची दिनदर्शिका आली की ती भिंतीवर लावण्याच्या आधी मी त्याचा अभ्यास करतो. इतकी आमची दिनदर्शिका अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आहे. तर हे सावरकरांचे असे असंख्य पैलू आहेत. आज आपल्याला सावरकर माहिती आहे ते अंदमानमध्ये 50 वर्षाची शिक्षा भोगणारे. सावरकर माहिती आहेत नेमजसी लिहिणारे, जयोस्तुते लिहिणारे. सावरकर माहिती आहेत क्रांतिकारक, ज्यांनी अनेक क्रांतिकारक घडवले. पण या पलीकडचे सावरकर ते अपरिचित असं नाही म्हणता येणार आपल्याला. तिथपर्यंत लोकांना अजून पोहोचताच आलेलं नाही. किंवा जसं मी म्हटलं, सावरकर इतक्या उंचीवर आहेत की तिथपर्यंत पोहोचणं आपल्याला फार कठीण जात आहे. पण जर आपण प्रयत्न केले तर नक्की आपण सावरकर समजून घेऊ शकू. सावरकरांचा एक दुर्लक्षित पैलू मला आजही जो महत्वाचा वाटतो, नाटककार सावरकर. फक्त 3 नाटकं लिहिली, भारंभार किती नाटकं लिहिली आणि त्या नाटकांचे किती प्रयोग झाले याच्यावर नाटककार यशस्वी ठरत नाही. नाटककार यशस्वी ठरतो तो आपल्या नाटकामधून मनोरंजनाबरोबरच किती शिकवण देतो, आणि ती राष्ट्रीय विचारांची शिकवण. सावरकरांनी अवघी 3 नाटकं लिहिली, संन्यस्त खड्ग, उत्तर क्रिया आणि उषा. नुसते नाव जरी आपण वाचले तरी आपल्या लक्षात येतं. संन्यस्त खड्ग, खड्ग म्हणजे शस्त्र ना, पण ते संन्यस्त झालेलं. खड्ग शस्त्र खाली ठेवलं त्यामुळे देशाची काय स्थिती होते, शस्त्र जर खाली ठेवलं तर. सुलोचना ही त्यातली नायिका आहे. पुरुष वेशात ती रणांगणावर जाऊन लढते आहे. आणि त्या नाट्यात एक पद आहे, शरण नाही रण मारित मारित मरण. याचा एक किस्सा आहे. हे पद जेव्हा नाटकाचा प्रयोग सुरू होता, नाटकात सुरू होतं, तेव्हा नाभा खरे एक फार मोठं व्यक्तिमत्व, आमच्या त्या ग्रंथामध्ये नाभा खरेंवर पण लेख आहे.
सभागृहामध्ये, नाट्यगृहामध्ये ते उभे राहिले पद सुरू असताना आणि सांगितलं हे सांगणारी व्यक्ती आज हवी आहे. शरण नाही रण मारित मारित, रणांगणावर शरणागती पत्करायची नाहीये. शत्रूस मारिता मारिता मला मरण आलं तरीही चालेल. उशाप हे नाटक आहे. या उशाप नाटकामधून शुद्धीकरण, अस्पृश्यता निवारण याविषयी सांगितलेलं आहे. धर्मांतर होत होतं. या नाटकाची जी नायिका आहे तिचा जो प्रियकर आहे त्याचं धर्मांतर केलेलं आहे त्यांनी, कारण तो हिंदू म्हणून त्याला खूप त्रास सहन करावा लागत होता. त्याला कंटाळून तो मुस्लिम झालेला आहे. आणि एक परिस्थिती अशी येते की ही नायिका आता युद्धामध्ये मरायला टेकलेली आहे. तेव्हा हा तिचा पूर्वजन्मीचा प्रियकर जाऊन तिला वाचवतो. ती त्याला झिडकारते आणि म्हणते मी तुझ्यावर, सिकंदर नाव झालेलं असतं त्याचं, मी सिकंदरवर प्रेम केलं नाही, मी शिवाजीवर प्रेम केलेलं आहे. तुझ्या हातचं पाणी सुद्धा मला नको. म्हणजे अशा नाट्यामधून उत्तर क्रिया. पानिपतचे जे युद्ध झालं, आपण म्हणतो पेशवाईचं पानिपत झालं. पेशवाई म्हणजे पानिपतावर आपल्याला पराभव पत्करावा लागलेला आहे. पण लढत लढत तो पराभव पत्करलेला आहे. बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणणारं हे पानिपत आहे. या पानिपताची उत्तर क्रिया हे नाटक. आणि माधवराव पेशवेनंतर खरोखरच उत्तर दिग्विजय गाजवून आलेली आहे ती पानिपताची उत्तर क्रिया झाली. असे हे राष्ट्रीय विचार समोर मांडणारे सावरकर, नाटककार सावरकर आहे. आणखीन एक सावरकरांचा पैलू जो दुर्लक्षित आहे तो म्हणजे सावरकरांनी स्त्रियांच्या सबलीकरणावर व्याख्यानं दिलेली आहे. स्त्री विषयक विचार. सावरकर एकच विषय सांगतात स्त्रियांना, वनितांनो विदुला व्हा. आता वनिता आणि विदुला हे शब्द माहिती असले पाहिजे म्हणजे सावरकरांचा संदेश कळतो. वनिता म्हणजे सुंदर स्त्री. नेहमी स्त्री मी कशी सुंदर दिसेल, माझा चेहरा कसा सुंदर, माझे कपडे किती सुंदर, माझं चालणं कसं सुंदर, केस वगैरे, अशी सगळ्या स्त्रियांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन पण आहे. स्त्री ही सुंदरच दिसली पाहिजे, पण तिचं शारीरिक सौंदर्य नाही, तिचं विचाराचं सौंदर्य महत्वाचं आहे. तर वनितांनो तुम्ही फक्त शरीराने सुंदर स्त्री राहू नका, सुडौल बांध्याकडे लक्ष देऊ नका, विदुला व्हा. विदुला ही पुराण काळातली एक अशी स्त्री आहे जिचा पती मरण पावलेला आहे, अनेक राजांनी आक्रमण केलेलं आहे आणि ही विदुला, तिचा मुलगा घाबरून घरात बसलेला आहे. ही विदुला आई आपल्या मुलाला सांगते उठ, षंडासारखा घरात काय बसलाय. तो म्हणतो एवढं सैन्य आहे माझ्याजवळ काहीच नाही, मी कसा लढू. अरे लढता लढता तुला मरण आलं तरी चालेल, पण घरात न बसता रणांगणावर जा आणि शत्रूशी 2 हात कर असं सांगणारी ही विदुला माता आहे. म्हणून सावरकर म्हणतात वनितांनो विदुला व्हा, वीर माता व्हा, वीर पत्नी व्हा. हे सगळं वीरत्व कशासाठी? राष्ट्राच्या रक्षणासाठी. म्हणजे सावरकरांचा श्वास, मी तर म्हणते उच्छ्वास सुद्धा हा केवळ आणि केवळ भारत मातेसाठी होता. त्यातून त्यांची ही नाटकं लिहिली. हा जरा दुर्लक्षित पैलू आहे म्हणून तो सविस्तर सांगितला. अगदी बरोबर शोभाताई. सावरकर म्हटलं म्हणजे राष्ट्रप्रथम ही संकल्पना देणारे आणि नुसती संकल्पना घेऊन थांबणारे नाही तर त्याप्रमाणे जगणारे, आपल्या देहाचा कण आणि आपलं अख्खं आयुष्य आणि त्यांचं अख्खं कुटुंब हे त्यांनी राष्ट्रासाठी खरं अर्पण केलं. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तातरवांचं एकंदर आयुष्यच शुभदे खूप विलक्षण होतं. म्हणजे सामान्य माणसाच्या बुद्धीला न झेपणार असं त्यांचं खरं तर व्यक्तिमत्व होतं. त्यामुळेच त्यांचे विचारही तसेच होते. सावरकर मुळातच एक द्रष्टा नेते होते. म्हणजे तात्या नेहमी म्हणायचे की मी जे सांगतोय ते तुम्हाला कदाचित पुढच्या काही वर्षांनी, 50 वर्षांनी, 100 वर्षांनी पटेल. असं असताना सावरकर विचारदर्शन काल, आज आणि उद्या यामध्ये अत्यंत प्रेरणादायी असा समान दुवा कोणता जो कदाचित आजच्या पिढीला खूप भावेल. सावरकर काल, आज आणि उद्या, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. मी म्हणते सावरकर काळाच्या पलीकडे आहेत. काळाचं बंधनच नाहीये. पुन्हा एकदा सांगते, सावरकर काळाच्या पलीकडे आहेत म्हणजे सावरकर विचार काळाच्या पलीकडे आहेत.
जेव्हा जेव्हा सावरकर हा शब्द मी उच्चारेल तेव्हा तेव्हा ते हाडामासाचं व्यक्तिमत्व समोर आणू नका. सावरकर विचार, ते तेज डोळ्यासमोर आणा. कालही त्यांनी राष्ट्राला दिशा दिली, समाजाला दिशा दिली. आजही म्हणजे आज आत्ता वर्तमानातही त्यांच्याच विचारांवर आपण वाटचाल करतो. एकच छोटंसं उदाहरण याचं फक्त देते. उरी सर्जिकल स्ट्राईक. याच्या आधी कधी झालं होतं का असं? पण आता घडलं ना. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत. सावरकरांनी हा सर्जिकल स्ट्राईकचा विचार 50च्या दशकात सांगितलेला आहे. आज आपण 2000च्या दशकामध्ये तो विचार कृतीत आणलेला आहे. काय सांगितलं सावरकरांनी? शत्रू आपल्यावर आक्रमण करेल म्हणून वाट पाहत बसू नका. तुम्हीच शत्रूच्या हद्दीत घुसा आणि शत्रूला पराभूत करा. उरीला तेच केलं ना आपण. केव्हा गेलो आणि तो सर्जिकल स्ट्राईक करून केव्हा परत आलो, शत्रूला कळायच्या आत आपलं सैन्य पुन्हा आपल्या हद्दीमध्ये सुखरूप परत आलेलं. म्हणून आजही तो विचार आपल्याला मार्गदर्शक आहे. उद्या अर्थात असणारच आहे. आज कुठे आपण या विचारावर वाटचाल सुरू केलेली आहे. आपल्याला जगात सर्वोच्च पदावर भारत स्थानापन्न झालेला बघायचा आहे आणि तो नक्की बघायला मिळणार. सावरकर विचार आपल्याला त्याच दिशेने घेऊन जातो. मग तो विचार कृतीत राबवणारे कोण आहे यालाही महत्व नाहीये. कारण स्वतः सावरकरांनीच सांगितलं, व्यक्तीपेक्षा देश मोठा. आणि आज आपल्याला काही नेतृत्व लाभलेलं आहे की ते स्वतः व्यक्ती म्हणून स्वतःला महत्व देत नाहीये. राष्ट्र माझं कसं पुढे जाईल, राष्ट्र कसं जगात एकमेव अद्वितीय पदावर जाऊन पोहोचेल, विकसित विकसनशील म्हणून आपण किती दिवस भारत विकसनशील म्हणजे विकास करतोय. कधी हा विकास? विकसित राष्ट्र म्हणून जे आज 5 राष्ट्र जगामध्ये आहेत त्याच्यात एक हिंदुस्थान असेल. आणि त्यामुळे उद्या सुद्धा सावरकर विचार, उद्या काय पिढ्यानुपिढ्या आपण असू नसू, रामकृष्णही आले गेले काही फरक नाही पडला, आपल्या असण्या नसण्याने पण फरक पडणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर नावाची पुढी तो देह सुद्धा आज नाहीये, पण तो विचार आहे. म्हणून सावरकर हेही सांगायचे की व्यक्ती आज आहे उद्या नाही, पण विचार चिरकाल टिकणार आहे. आणि असे चिरकाल देशाला मार्गदर्शक ठरणारे विचार सावरकर आपल्याला देऊन गेलेले आहेत. रामदास स्वामींनी सुद्धा म्हटलं होतं की मी नसेल पण माझा ग्रंथ दासबोध असेल जो तुम्हाला दिशा दाखवेल. तसं सावरकर नाही पण त्यांचा विचार आहे तो कालही दिशादर्शक होता, आजही आहे आणि उद्याही असणारच आहे. आणि आपण शुभाते खरंच खूप भाग्यवान आहोत की आपण हे दशक शतक पाहतो आहे की आपण विश्वगुरु साक्षीदार आहोत त्याच्या आणि विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर. आणि आपण नक्कीच विश्वगुरु बनू हा विश्वास मला इथे आणि उपस्थित सगळ्यांना नक्कीच आहे. आपल्याला माहिती आहे की नुकताच रणदीपला दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट लोकांनी बघितला. घरोघरी सावरकर पोचले. त्या निमित्ताने या आधी बाबूजींचा म्हणजे सुधीर फडकेंचाही चित्रपट आला होता सावरकरांचा. या चित्रपटाद्वारे भारत आणि भारताबाहेरही सावरकरांचं कार्य, त्यांचा विचार जनमानसापर्यंत पोचले. पण तात्याराव म्हणजे इतिहासातलं एखादं पान नव्हे तर तो स्वतःच एक जाज्वल्य इतिहास आहे. त्यामुळे चित्रपटाचे 3 तास तसे खूपच कमी. आणि त्यातही तात्यारावांचं कार्य म्हणजे अंदमान पर्व आणि त्यांच्या ऐतिहासिक उडी हे नेहमीच अधोरेखित होतं. चित्रपटात ते सगळंच दाखवलं, पण अंदमानानंतरचे सावरकर हे अत्यंत वेगळे होते आणि ते सामान्यांना, जनसामान्यांना फार कमी माहिती आहे. म्हणून रत्नागिरीतल्या स्थानबद्धतेत असलेल्या तात्यांच्या कार्याबद्दल जरा विस्ताराने आम्हाला ऐकायला आवडेल. बरोबर, जसं मी मगाशी म्हटलं, सावरकर म्हटलं की आपल्यासमोर क्रांतिकारक, कवी, अंदमान. सावरकरांच्या आयुष्यात अनेक पर्व खरंच म्हणजे मी तर म्हणते भगूर पर्व आहे, नाशिक पर्व आहे, पुणे आहे, लंडन आहे, अंदमान आहे, रत्नागिरी आहे आणि त्यानंतरचं हिंदू महासभा पर्वही आहे. त्यानंतरचा अखंड हिंदुस्थानचा लढा म्हणजे त्यांचं जन्मापासूनचं अखेरच्या श्वासापर्यंत आयुष्य हे पर्वच होतं.
म्हणून आम्ही तेजपर्व काढलं ना. याच्यातलं अंदमानातलं सुद्धा फारसं लोकांना माहिती नाहीये, पण निदान त्याची तोंडओळख तरी आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ताचा महत्वाचा भाग आपल्या व्हॉट्सॲप विद्यापीठाचा आहे. पण त्यानंतरचे सावरकर, तू जे म्हणालीस की अंदमान आणि त्याच्यानंतर रत्नागिरीचे सावरकर हे वेगळे होते, असं काही वेगळं नसतं. व्यक्तिमत्व हे एकसंध असतं, एकजीव असतं. कधी आपण चिडतो, कधी प्रेमात असतो, पण म्हणून चिडलेला व्यक्ती वेगळी, प्रेमातली व्यक्ती वेगळी असं नसतं ना. आपण एकच असतो. अंदमानातले सावरकर तेच, लंडन मधले सावरकर तेच, उडी मारणारे सावरकरही तेच, आणि रत्नागिरीतले सावरकरही तेच. आणि ह्याच्यापेक्षा सावरकर कौटुंबिक सावरकरही सगळं एकच व्यक्तिमत्व आहे. वेळेनुसार, काळानुसार त्यांच्यातले हे वेगवेगळे पैलू आपल्या समोर आले. आता रत्नागिरीत त्यांना स्थानबद्ध केलं. त्याच्यात 2 अटी होत्या. रत्नागिरी जिल्ह्याची सीमा ओलांडायची नाही आणि राजकारणात भाग घ्यायचा नाही. म्हणजे तू सिंह तर आहेस, पण त्याचे नख काढून घेतले आणि बस आता तू इथे, तुला इथे जे काय खायला प्यायला मिळेल ते खात राहा आणि जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जगत राहा. पण सावरकर हा विचार किंवा हे व्यक्तिमत्व फक्त श्वास घेणे, सोडणे, पोटाकरता खाणे, पिणे, निद्रा यासाठी जन्मालाच आलं नव्हतं ना. ठीक आहे, माझ्यावर तुम्ही अटी लागताय का? ठीक आहे, मला जे करायचं ते मी या अटीतून ओलांडून सुद्धा करून दाखवेन. आणि म्हणून मी असं म्हणते की रत्नागिरीतला सावरकर 2 व्यक्तिमत्व एका व्यक्तिमत्वात आपल्याला दिसून येतात. गुप्तपणे राजकीय कार्य आणि उघडपणे सामाजिक कार्य. आता गुप्तपणे राजकीय कार्य हेही तिथे सुरू होतं. भगतसिंग येऊन भेटून गेले होते. आता लोक शंका निर्माण करतात, कशावर होते भगतसिंगच वगैरे वगैरे, त्यांचे प्रश्न जाऊ द्या, सोडून द्या. मूर्ख लोक काहीतरी प्रश्न निर्माण करायचे म्हणून करत असतात. आझाद हिंद सेना, सुभाष बाबू, रासबिहारी बोस, रत्नागिरीची सीमा ओलांडायची नव्हती ना. रासबिहारी बोसांपर्यंत जाऊन कसे पोहोचले? रासबिहारी बोसांची पत्र सावरकरांना रत्नागिरीत आलेली आहेत. कशी आली? चमत्कार ते सावरकरच करू जाणे. गुप्त कार्याची शपथच होती ना, क्रांतिकारक होते, त्यामुळे गुप्तता अत्यंत महत्वाची. सुभाष बाबू भेटून गेले, काय बोलणं झालं? गुप्तता. काय संदेश द्यायचा तो सुभाष बाबूंना दिला, काय घडवून आणायचं ते बरोबर घडलं. म्हणून गुप्तपणे राजकीय आणि उघडपणे सामाजिक. नुसते बसतील तर ते सावरकर कसले? त्यांना दिसून आलं की समाजामध्ये एकसंधता नाही. हा वरचा, तो खालचा, हा माझ्या समाजाचा, तो त्या समाजाचा. समाज आपण म्हणतो समाज एकसंध पाहिजे, पण खूप जणांच्या मनामध्ये आडनाव ऐकलं की लगेच ट्यूब पेटते. अरे हे आडनाव म्हणजे हा समाज, अरे ते आडनाव म्हणजे तो त्या समाजाचा. हे आपण आपल्या मनामध्ये कप्पे का निर्माण करायचे? सावरकरांनी हाच विचार कृतीत आणला. स्वातंत्र्यपूर्व काळ होता. अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य म्हणून त्यांनी हाती घेतलं की हा जर समाज एकसंध राहिला नाही तर स्वातंत्र्य मिळाले तरी ते टिकणार कसं? आणखीन स्पष्ट करून सांगते त्यांचं हे कार्य म्हणजे आपल्याला लोकमान्य टिळक आणि आगरकर माहितीये, गोपाळ गणेश आगरकर, दोघं एकदम पक्के मित्र, पण आपण त्यांच्या शत्रुत्वाबद्दल पण ऐकून आहोत. म्हणजे मित्रत्व तुटलं कसं? आगरकर म्हणत होते आधी सामाजिक सुधारणा, टिळक म्हणत होते आधी राजकीय स्वातंत्र्य मिळवं. सावरकरांनी दोघांचा समन्वय साधला. राजकीय स्वातंत्र्य तर हवंच आहे, पण मिळालेलं स्वातंत्र्य टिकण्यासाठी आपल्याला समाज सुधारायला हवा आहे. आणि म्हणून अस्पृश्यता निर्मूलन कसं केलं हे कार्य? जोपर्यंत आपण भलेही भाषणं देऊ,
अमुक करा, तमुक करा, तमुक करा. उपदेश देणं सोपं आहे, पण ते कृतीत आणणं कठीण आहे. सावरकरांनी उपदेश जास्त केलाच नाही, सरळ सरळ कृतीलाच आरंभ केला. सहभोजन आणि सहभजन. अस्पृश्यांना मंदिर प्रवेश नव्हता ना, मग सहभजन सुरू केलं. भजनी मंडळ निर्माण केली. त्यांनी ढोल ताशा पथक निर्माण केली. अस्पृश्य समाजातल्या लोकांच्या मौंजी घडवून आणल्या. त्यांना उपनयन दिले. आपण जानवं घालतो. आपल्याला माहितीये जानव्याचा दोरा गळ्यात अडकवल्याने काहीही होत नाही. मग त्यांना गायत्री मंत्र शिकवला. वेद म्हणण्याचा अधिकार नव्हता, गायत्री मंत्र म्हणण्याचा अधिकार नव्हता. सावरकरांनी तो अधिकार दिला. कीर्तन शिकवले. भंगीबुवा, आता भंगीबुवा हा शब्द सावरकरांचाच आहे. आपण म्हणू दलित समाजातला किंवा अस्पृश्य समाजातल्या व्यक्तीला कीर्तन करायला शिकवलं, त्याला कीर्तनाला मंदिरामध्ये उभं केलं. आपल्याकडे प्रथा आहे, कीर्तनकरी बुवांच्या आपण पाया पडतो, नमस्कार करतो, बुक्का लावतो, गळ्यात हात घालतो. स्पृश्य समाजातल्या व्यक्तीला सांगितलं, आज बुवा कीर्तनाला उभे आहे, आज त्यांच्यामध्ये पंढरपूरचा विठोबा बघा, त्याच्या गळ्यात हात घाला, त्याला बुक्का लावा, त्याला नमस्कार करा. झालं, सगळे समान एका पातळीवर आले. विठोबाच्या दाराशी कोण मोठा कोण लहान. सावरकरांनी सहभोजन सुरू केले. स्वतः त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. आणि हे कार्य सावरकरांच्या पत्नी माई यमुनाबाईंनी महिलांमध्ये घडवून आणलं. त्या स्वयंपाकघरामध्ये जायच्या, अस्पृश्य समाजाच्या त्या महिलेच्या हातचं पाणी प्यायच्या, स्वतः तिला आपल्या हाताने हळदी कुंकू लावत होत्या. स्पर्शबंदी, बेटीबंदी, रोटीबंदी या सगळ्या सप्त बेड्या सावरकरांनी अशा रीतीने रत्नागिरीमध्ये तोडून टाकल्या. आणखीन एक कार्य खूप रत्नागिरी पर्वत कितीतरी त्याच्यात सांगण्यासारखं आहे. हो, पण मी थोडंसं जरा घड्याळाकडेही बघते. आणि रत्नागिरीत त्यांनी आणखीन एक जे महत्वाचं काम केलं ते म्हणजे विज्ञान निष्ठा. आपल्या संस्थेच्या नावामध्ये म्हणून मुद्दाम आपण तो शब्द घातलाय, अंधश्रद्धा निवारण. निवारण शब्द योजला आहे श्रीनिवासने. निर्मूलन न म्हणता निवारण, अंधश्रद्धा निवारण, विज्ञानवादी विचार प्रणाली. अगदी 2 ओळीमध्ये सावरकरांची विज्ञान निष्ठा सांगायची. म्हणजे सावरकरांची विज्ञान निष्ठा म्हटलं की लगेच आपल्याला आठवतं गाय. सावरकरांनी तो गायीची पूजा करू नका सांगितलं. अहो, आपण अर्धच काहीतरी वाचतो किंवा ऐकतो, त्याचा मागचा पुढचा संदर्भच बघत नाही आणि टीका करायला उभे राहून जातो. सावरकरांनी काय सांगितलं, गाय हा उपयुक्त पशु आहे, तिला तुम्ही माता म्हणून देव्हाऱ्यात बसवू नका. गायीची फक्त पूजा करायची, त्यापेक्षा त्या गायीला पोषक अन्न कसं मिळेल हे बघा. म्हणून आधी गायीचं पोषण चांगलं करा, मग त्या गायीची पूजा करा. तुमची आई जर आजारी आहे, अंथरुणाला खिळलेली आहे, तर तुम्ही माझी आई माझी आई माझी आई नमस्कारच करत बसाल का? तिचं औषध पाणी कराल, तिचा शरीराचा त्रास कसा दूर होईल हे बघाल, तिला पोषक द्रव्य कसे मिळतील, ती उठून उभी कशी राहील, तिच्यात शक्ती कशी येईल हे बघू ना आपण. मग गाय ही माता आहे ना. आफ्रिकेतल्या गायी बघा कशा दष्टपुष्ट आहेत, आणि आपल्याकडच्या गायी बघा रस्त्यावर फिरतात, आपण त्याला राष्ट्रीय पशु वगैरे असं काय काय म्हणतो, आणि त्या आपल्या गायी बघा कशा, त्या दष्टपुष्ट कशा होतील हे बघा. मग त्या गायीची पूजाही करा. त्यांनी फक्त पूजा करू नका असं नाही सांगितलं, आधी गोपालन हा शब्द आहे त्यांचा, मग गोपूजन. आणि मुख्य सावरकरांनी हे सांगितलं आणखी, विज्ञान धर्म हाच जगाचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. त्याचं सोपं उदाहरण, विज्ञानाचे जे नियम आहेत, हिंदूला वेगळे नियम, मुसलमानाला वेगळे, ख्रिश्चनाला वेगळे, असे विज्ञानाचे नियम आहेत का? गुरुत्वाकर्षणाचा नियम, हिंदूने वर फेकलेली वस्तूही खालीच येणार, मुसलमानाने फेकलेली वस्तूही खालीच येणार, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. सूर्य सगळ्यांना सारखीच उष्णता आणि प्रकाश देतो, सूर्याजवळ भेदभाव नाही, पाऊस सगळीकडे सारखा. निसर्गामध्ये जर भेदभाव नाहीये तर माणसाने का हा भेदभाव निर्माण करायचा? बरं, परमेश्वराने मनुष्य निर्माण केला, तोही सारखाच, मुसलमानांचं रक्त हिरवं आणि हिंदूंचं रक्त भगवं असं निर्माण केलंय का? मनुष्य सगळीकडे सारखा आहे. अमेरिकेतला असेल, हिंदुस्थानातला असेल, आफ्रिकेतला असेल, निग्रो असेल, गोरा असेल, काळा असेल, कोणत्याही धर्माचा असेल.
त्याच्या पुढचं आपण लक्षात ठेवायचं. हे केव्हा घडेल? जेव्हा इतर त्यांचं सोडतील, म्हणजे स्पष्ट सांगायचं, मुस्लिम मुस्लिमत्व सोडतील, ख्रिश्चनत्व सोडतील, तेव्हा हिंदू हिंदुत्व सोडतील. एक विश्व मानवजात निर्माण होईल आणि सगळं अवघं विश्व एक होईल. केव्हा? त्यासाठी विज्ञान धर्माचा पुरस्कार, विज्ञान धर्माचं अनुकरण, हे दोन महत्वाचे मुद्दे रत्नागिरी पर्वामध्ये आलेले आहेत. अगदी बरोबर. म्हणजे जोपर्यंत तू माणूस आणि मी माणूस, माणुसकीच्या नात्याने आपण एकमेकांना जोडले आहे, पण तू जर टोपी दाखली तर मला माझं जाणून दाखवणं गरजेचं आहे. आता याकडेच पुढचा प्रश्न त्याच्यावरच आहे आपला, की सावरकर म्हटलं की ओघाने हिंदुत्व ही संकल्पना आलीच. मग हिंदुत्वाची खरी गरज सातारावांना मला असं वाटतं अंदमानातच जाणवली होती, किंवा त्याच्या आधी पण तिथे होणारं हिंदूंचं धर्मांतरण त्यांनी तिथे थांबवलं, शुद्धिकार्य तिथे केलं आणि बाटलेल्या हिंदूंना परत आपल्या धर्मात परत आणण्याचं काम देखील त्यांनी अंदमानमध्ये केलं. नंतर त्यांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला रत्नागिरीच्या तुरुंगात होते तेव्हा. त्याच्याच अनुषंगाने आपला पुढचा प्रश्न असा आहे की सावरकरांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या आजही महत्त्वाची आहे आणि ती असेल तर ती आजच्या पिढीला देखील थोडीशी समजावी की आजही ती कशी महत्त्वाची आहे, असेल तर का महत्त्वाची आहे. आसिंधु सिंधु पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदू रीती स्मृता. पितृभू आणि पुण्यभू हे दोन शब्द सावरकरांनी त्याच्यात टाकले. सावरकरांच्या आधी अनेकांनी हिंदुत्वाची व्याख्या केली. लोकमान्य टिळकांनी सुद्धा केली आहे, गांधीजींनी सुद्धा केलेली आहे, शंकराचार्यांनी सुद्धा केलेली आहे. अनेकांनी हिंदुत्वाची व्याख्या केलेली आहे. त्यातल्या काही व्याख्या हिंदू धर्माच्या आहेत. हिंदू धर्म आणि हिंदुत्व हे वेगवेगळं आहे. सावरकरांनी ते वेगवेगळं मांडलेलं आहे. मग हिंदुत्व काय? तर पितृभू पुण्यभूश्चैव. कोणती पितृभू? आसिंधु सिंधू पर्यंत. यातला एक सिंधू म्हणजे सिंधू नदी आणि सिंधू पर्यंत म्हणजे सिंधू म्हणजे सागर. सिंधू नदी हिमालयात उगम पावलेली आहे. आजच्या पिढीला मी मुद्दाम इथे त्याची आठवण करून देते आहे की हिंदू हे नाव सिंधूवरून पडलेलं आहे. आपण आंघोळ करताना गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम कुरु असं म्हणतो. सगळ्या नद्या आज भारतात आहेत, एकटी सिंधू सोडली तर. आणि म्हणून सावरकर म्हणाले, हे सिंधू तुला आम्ही कसे विसरू? जोपर्यंत या भूमीवर एक हिंदू जिवंत आहे तोपर्यंत हे सिंधू आम्ही तुला विसरणं शक्य नाही. लेह लडाखला जाऊन आले मी, तिथली सिंधू बघून आले, तिथलं पवित्र जल घेऊन आलेली आहे. पण दुर्दैव असं की सिंधू उगम पावते आमच्याकडे आणि जाते पापस्थानामध्ये. पापस्थान हा शब्द पुरुषोत्तम भास्कर भाव्यांनी लिहिलेला आहे. त्यांनी कधीही पाकिस्तान म्हटले नाही. पाक म्हणजे शुद्ध, पवित्र. मग ते जर पाकिस्तान तर आमचं काय? म्हणून ते पापस्थान आहे, पाकिस्तान नाही. म्हणून ते उगम पावते इथे पण जाते मात्र पापस्थानामध्ये. म्हणून आपल्याला आता त्या सिंधूला भारतात परत आणायचं आहे. तर आजच्या पिढीला हिंदुत्व कसं? पितृभू आणि पुण्यभू. तर आमची ही पितृभू म्हणजे आमचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, आमचे वाड वडील, आमच्या अनेक पिढ्या ज्या भूमीत जन्माला आल्या. हा शब्द एवढ्यासाठी टाकला की आज अनेक जण म्हणजे बाली हे जे इंडोनेशियाचं एक बेट आहे ते हिंदू सगळी लोकसंख्या तिथली आहे. ते स्वतःला हिंदू म्हणवतात. घरोघरी तिथे गणपती मंदिर आहे. मी जाऊन आलेली आहे. प्रत्येकाच्या आपल्या जसं घरासमोर तुळशी वृंदावन, आजकाल तर फ्लॅट संस्कृतीमुळे तुळशी वृंदावनही गायब झालेलं आहे. पण गावात गेलो आपण तर घरोघर आपल्याला तुळशी वृंदावन दिसतं. तसं बालीला भेट द्या, प्रत्येक घरासमोर गणपतीचं मंदिर आहे, गणपतीची मूर्ती आहे. तर आज बाली बेटामध्ये जे लोक आहेत त्यांच्या 400-500 वर्षांच्या पिढ्या या हिंदुस्थानातल्या, म्हणून त्यांची पितृभू हिंदुस्थान. आज आपल्या अनेक पिढ्या, आपली मुलं बाळा आज अमेरिका, लंडन, इतर देशात
राहून राहत आहेत, त्यांचा जन्म इथे असला तरी आज त्यांची कर्मभूमी भारताबाहेर झालेली आहे, पण त्यांची जन्मभूमी हिंदुस्थान आहे. त्यासाठी पितृभू शब्द आला आहे. आणि पुण्यभू, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आमचे उत्सव, सण, आमचे वंदनीय व्यक्तिमत्व, आम्ही ज्यांना देवस्थानी मानतो ते आमचे देव, या सगळ्यांची ही भूमी आहे. आता गंगा नदी आम्हाला परम पवित्र आहे. मिसिसिपी नदी आहे ती त्या लोकांना परम पवित्र आहे, पण म्हणून आपण मिसिसिपीला वंदन करायला जात नाही, आपण गंगेला वंदन करतो. कारण गंगेच्या काठावर आमच्या वेद मुनींनी ऋचा रचलेले आहे. आज आमचं मानस सरोवर, दुर्दैवानी कैलास मानसची यात्रा करायची तर आम्हाला चीनी सरकारची अनुमती घ्यावी लागते. अत्यंत खेदजनक आहे. लवकरच ते येणार आपल्याकडे. हे आमचं मानस सरोवर, हे आमचं कैलास, हे आमचे विश्वासाची ठिकाण आहेत, आमच्या श्रद्धेची ठिकाण आहेत. आणखीन एक सोपं उदाहरण देते. आपल्या घरातलं छोटं बाळ किंवा कुणी जर खूप आजारी पडलं तर आपण लगेच धावत आपल्या देवघराकडे जातो. आपण तो गणपती पाण्यात ठेवतो, गणपतीला साकडं घालतो. आपण मस्जिदमध्ये नाही जात, आपण चर्चमध्ये नाही जात. तसे ते लोक आपल्या बाळकृष्णाला साकडं घालायला येत नाही. ही जी आपली श्रद्धा आहे, पिढ्यानुपिढ्याचा हा जो आपला संस्कार आहे तो जिथे आहे, म्हणून जिथे गंगा, जिथे काशी, जिथे मथुरा, जिथे अयोध्या, जिथे आमचे रामलला, ती आमची पुण्यभूमी. जे लोक मनाने ही भूमी आपली पुण्यभूमी मानतात तो हिंदू. मग तो जन्माने मुसलमान धर्मात का जन्माला आलेला असाना, तो जर आज अयोध्येला जातोय, आहेत असे लोक आहेत, जर ते आज अयोध्येला राम मंदिरात जाऊन डोकं टेकवत आहेत, झाले हिंदू. हिंदू जीवन पद्धती आहे. आणखी सोपं बोलायचं तर ही जीवन पद्धती जो अनुसरेल तो हिंदू. त्याचं त्व, सत्व, शीलत्व ते हिंदुत्व. आजही आजच्या पिढीने हा असा सोपा अर्थ याचा जरी लक्षात ठेवला, सावरकरांनी कर्मकांडाला महत्त्व दिलेलं नाही. ही पूजा, तो नवस असं काहीही सांगितलेलं नाही. सरळ सरळ पितृभू आणि पुण्यभू हे दोन शब्द फक्त आपल्या समोर ठेवलेले आहेत. एक रक्त, एक भाषा, एक वंश, एक जात, मानव जात ना, इथे जात याचा शब्द. हे जो मानतो तो हिंदू. आजच्या पिढीला हे सरळ सरळ समजण्यासारखं आहे. आणि त्यामुळे आजच्या पिढीच्या समोर आता तरी सावरकर कट्टर हिंदुत्ववादी म्हणून त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिक्षेपातून बघणार नाहीत अशी मी आशा करते. अगदी बरोबर शोभते. आणि आजच्या पिढीला सावरकरांचं हे हिंदुत्व समजणं खूप गरजेचं आहे. जर पुढे आपल्याला विश्वगुरू बनायचं असेल तर ही पिढीच आहे जी आपल्याला त्यापर्यंत नेणार आहे. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतनं 1937 साली सावरकरांची संपूर्ण मुक्तता झाली. त्याच्यानंतर साधारण 1937 ते 1939 या काळात हैदराबाद येथील भागानगरमधला त्यांचा निशस्त्र पहिला लढा होता. आणि त्यानंतरचा महत्त्वाचा लढा म्हणजे डिसेंबर मला वाटतं 1941च्या शेवटी बिहारमधील भागलपूर इथला हिंदू महासभेचं 23वं अधिवेशन होतं यासाठी केलेलं. तर भागलपूर आणि भागानगर हे जे दोन लढे होते तात्यारावांच्या राजकीय आयुष्यातील अगदी महत्त्वाचं आणि सामान्यांना फारसं परिचित नसणारं असं पान आहे. तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना थोडं सांग. अनुराधा, मला खरं तर असं वाटतंय की तू एक एक व्याख्यानाचे विषय इथे माझ्यासमोर ठेवते आहे आणि मला वाटते 5 मिनिटात सांगा आणि 7 मिनिटात सांगा. ज्या विषयावर 1.5-2 तास बोललं तरी कमी आहे. आता हिंदुत्व काय किंवा भागानगर आणि भागलपूर काय? भागानगर आणि भागलपूर ही नावच आज किती जणांना माहिती आहे हा थोडा प्रश्न आहे. भाग्यवती राणी होती, तिच्या नावावरून भागानगर. तिथे नंतर हैदर आला, हैदर अली निजाम झालं. हैदरनी जे आबाद केलं हैदराबाद झालं.
औरंगाने जे आबाद केलं ते औरंगाबाद झालं, ते अहमदनगर सगळे. आज स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाले, पण या पुन्हा आपण अजूनही मिरवतोच आहे. VTचं छत्रपती शिवाजी टर्मिनस झालं, हैदराबादचं भागानगर व्हायला पाहिजे. तो हा भागानगरचा लढा काय होतं त्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व लढा आहे हा. इंग्रज आणि तो निजाम हिंदूंवर अनन्वित अन्याय आणि अत्याचार, फक्त इंग्रजांचेच अत्याचार नव्हते, निजामाचे सुद्धा अत्याचार. म्हणजे किती, 12% मुसलमान, त्यांना नोकऱ्यांमध्ये 80% आरक्षण. आज मागणी होतेच आहे आपल्याकडे अजूनही. हिंदूंना मंदिरात जाण्याची सोय नाही, देवपूजा करण्याची सोय नाही, त्यांनी त्यांचे सण सुद्धा साजरे करायचे नाही. असा मुघल काळामध्ये औरंगजेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याच्या विरुद्ध लढा दिला, ज्या अन्याय अत्याचाराविरुद्ध, 4 पात्याशाह्यांच्या विरुद्ध शिवाजी महाराज लढले, तेच अन्याय अत्याचार 1939 मध्ये भागानगरची जनता सहन करत होती. आणि त्या विरुद्ध म्हणून सावरकरांनी निशस्त्र प्रतिकाराचा लढा उभा केला. 37ला नुकतेच संपूर्ण बंधमुक्त झालेले होते, तोपर्यंत सगळ्या अटी पाळलेल्या होत्या. आता त्यांचं राजकारणात पदार्पण झालेलं होतं आणि त्याच्यानंतरचं त्यांच्या आयुष्यातलं हिंदू महासभा पर्व इथे सुरू झालेलं आहे. लागोपाठ 7 वर्ष हिंदू महासभेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलंय आणि हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून सावरकरांनी जी भाषणं दिली, 30-35 पृष्ठांची ती भाषणं आहेत, ती आजही अभ्यासण्यासारखी आहे. त्यातून त्यांनी जो विचार मांडला तो आजही आपल्याला विचार करण्यासारखा, अनुकरणीय असा आहे. तर सावरकरांनी त्या काळामध्ये लोकांचं या भागानगरच्या अत्याचाराकडे लक्ष दिलं. आर्य समाजाने त्याच्या आधी हा लढा सुरू केलेला होता. आर्य समाजाला हिंदू महासभा जाऊन मिळाली आणि हा लढा सुरू झाला. सावरकरांनी पत्रकं काढली, ठिकठिकाणी भाषणं दिली. हिंदू महासभेच्या भाषणातून हेच मुद्दे ते लोकांसमोर मांडत होते, लोकांमध्ये जागृती निर्माण करत होते. आणि मग जसं अयोध्येची कारसेवा झाली की नाही, जथ्थेच्या जथ्थे अयोध्येकडे गेले, तसे जथ्थेच्या जथ्थे भागानगरकडे जायला सुरुवात झाली सावरकरांच्या प्रेरणेतून. डॉक्टर मुंजे सुद्धा त्याच्यामध्ये सामील झालेले होते. आणि असा हा भागानगरचा निशस्त्र प्रतिकाराचा लढा सावरकरांनी सुरू केला. आणि त्याच काळामध्ये मग 28, 29 आणि 30 डिसेंबर 1938च्या डिसेंबरमध्ये नागपुरात हिंदू महासभेचं अधिवेशन ठरलेलं होतं. आणि त्या हिंदू महासभेच्या अधिवेशनातून सावरकरांनी मुस्लिमांची भूमिका लोकांना सांगितली. मुस्लिमांच्या मनामध्ये छोटा मुलगा जरी असला तरी त्याच्या मनामध्ये आजही काय बिंबवलं जातं, दार उल हरब हा शब्द आहे, म्हणजे शत्रूची भूमी. आणि दार उल इस्लाम म्हणजे ही इस्लामची भूमी. जगामध्ये 2च भूमी आहे, एक शत्रूची आणि एक इस्लामाची, बाकी पुढे नाहीच आहे. आणि मग शत्रूची भूमी दार उल हरब, दार उल इस्लाम कसं करायचं यासाठी त्यांना शस्त्र प्रशिक्षण, मारोकाटो आणि आपलं करून घ्या. ही मुस्लिमांची जी मनोभूमिका होती ती सावरकरांनी आपल्या विचारांमधून, भाषणांमधून लोकांना समजावून देण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत काय शब्द आपल्या कानावर पडत होते, आता हे शब्द कोण सांगत होतं, सगळेजण सुज्ञ आहे, हिंदी, हिंदी राष्ट्रवाद. जेव्हा सावरकरांनी 1857चं स्वातंत्र्य समर लिहिलं ना, तेव्हा सावरकरांच्या मनामध्ये पण हिंदी हा शब्द होता. कारण 1857चं स्वातंत्र्य समर हिंदू आणि मुस्लिम एकत्रित लढलेले आहेत, त्याचे पुरावे आहेत आपल्याकडे. मग नंतर असं काय झालं, जसं तू म्हणाली अंदमान नंतर ते बदलले ना, अंदमानामध्ये त्यांनी पाहिलं हिंदू कैद्यांचं सरळ सरळ धर्मांतर होतोय. कसं, हिंदू कैद्याला पाव खायला घातला किंवा तो जो पाणी पिणार त्या पाण्याच्या हौदामध्ये पाव टाकून दिला. तहान लागल्यावर मनुष्य पाणी पिणार, हो पाव टाकलेलं पाणी तू प्यायला झालं,
तुझा धर्म बदलला. तिथे कैद्यांना बाहेर जंगलामध्ये काम करायला न्यायचे तेव्हा त्यांचं खाणं असायचं फुटाणे. 2 पोते फुटाणे ठेवलेले असायचे. जंगलात काम करायचं आणि भूक लागल्यावर कैद्यांनी काय करायचं, ते फुटाणे खायचे. 1 पोतं मुस्लिमांसाठी, 1 पोतं हिंदूंसाठी. मुस्लिम कैदी काय करायचे, आधीच धावत येऊन मुस्लिम कैद्यांसाठी जे पोतं ठेवलं असेल त्याच्यातला 1 मूठ फुटाणे उचलायचे आणि मग हिंदू कैद्यांनी ते खाल्लं की ओरडायचं, ओ मी हात लावला त्या फुटाण्यांना, ते तू खाल्ले, झाला तुझा धर्म भ्रष्ट झाला. आणि हिंदू कैदी असे मूर्ख होते की ते खरोखरच मग स्वतःला मुस्लिमांच्या पंक्तीत जाऊन बसायला लागले. स्वतःहूनच आपलं ताट उचलून मुस्लिमांच्या पंक्तीत जाऊन बसायचं. सावरकरांनी हे पाहिलं. त्यांनी सांगितलं, धर्माचा मार्ग पोटातून नाही आहे, बुद्धीतून आहे. तुझा विचार काय आहे, घे, मी पण तो पाव खातो, मी कुठे धर्म बदलला माझा. पण हे कैदी ते मानायला तयार नसत. मग सावरकर मुद्दाम त्याला जाऊन ओम म्हणायला सांगायचे, गायत्री मंत्र म्हणायला सांगायचे, किंवा आपल्या हाताने कालवलेलं अन्न त्याला खाऊ घालायचे. बघ मी हिंदू आहे ना, माझ्या हातचं अन्न तू खाल्लं ना, झाला तू हिंदू. म्हणजे तुला जर अन्नालाच महत्व द्यायचं आहे तर असं कर. मग तिथून शुद्धीकरण चळवळ, तिथून सावरकरांना लक्षात यायला लागलं हे त्व वाढत चाललेलं आहे. आणि म्हणून त्यांनी आपलंही त्व टिकवण्यासाठी प्रयत्न केला. तो त्यासाठीच हा भागानगरचा लढा सुद्धा. आणि त्याच वेळेस नागपूरला त्यावेळेस जे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये एक महत्वाचा मंत्र सावरकरांनी दिला, याल तर तुमच्यासह, विरोधाल तर तुमचा विरोध पत्करून, आणि न याल तर तुम्हाला न जुमानता आम्ही स्वातंत्र्य मिळवल्याशिवाय राहणार नाही. कारण तेव्हा लोकांना काय सांगितलं जायचं, हिंदू मुस्लिम आपण भाऊ भाऊ आहोत, हिंदूंना सुद्धा आपल्या लढ्यामध्ये घ्या, ते आले तर आपण आपला लढा लढू, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. हो की नाही? कशाचं काय, जशाच तसं, ते जसं वागतायत तसंच आपण वागायचं. म्हणून याल तर तुमच्यासह, तुम्ही आमचे बंधू आहात, हा हिंदुस्थान आहे, भाऊ म्हणून राहा. भावाला आपण आपल्या घरात जागा देतो, पण तो भाऊ जर म्हणेल निघ तू बाहेर, लाट मारून आपल्याला बाहेर काढायला म्हणेल आता हे माझंच घर, आपण मान्य करू? भाऊ म्हणून राहा, आम्ही तुला आरामात राहू देऊ, तुझ्या खाण्या पिण्याची सगळी काही व्यवस्था करू, पण भाऊ म्हणून राहा. डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू. म्हणून याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय आम्ही स्वातंत्र्य मिळवल्याशिवाय राहणार नाही. हा तो असा भागानगरचा लढा. आणि सावरकरांनी हे जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नामुळे 39ला हा निजाम शरण आलेला आहे. आणि मग ते हैदराबादचं संस्थान पण नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण खूप शेवटी सामील झालेलं आहे स्वतंत्र भारतामध्ये. त्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागले, पण याची सुरुवात अशी तिथून झाली. दुसरा लढा तो विचारला आहे भागलपूर. नागपूर रेल्वे स्टेशनवर जायचं. भागलपूर की ओर जाने वाली रेल्वे ये प्लॅटफॉर्म पे आने वाली है, एवढं आम्हाला भागलपूर माहिती आहे. भागलपूर हे बिहारमधलं एक गाव आहे. त्या गावाला हिंदू महासभेचं अधिवेशन ठरलं होतं. हिंदू महासभेचं अधिवेशन 3 दिवस व्हायचं. त्या 3 दिवसानंतरच्या 2 दिवसांनी ईद येणार होती. अधिवेशन आधीच होणार होतं, 2 दिवसानंतर ईदचा सण होता. तिथल्या अधिकाऱ्यांनी आधीच 144 कलम लागू केलं आणि जमावबंदीला विरोध. मग कसं अधिवेशन होणार, कसे लोक जमणार? सावरकरांनी त्यांना पत्र पाठवलं, विनंती केली की आमचं अधिवेशन होईल, आम्ही दंगेधोके होऊ देणार नाही, त्याच्यानंतर ईदचा सण आहे, तो सणही शांतपणे साजरा होईल, दंगा होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. पण सावरकरांच्या शब्दावर विश्वास न ठेवण्याचं व्रत त्या व्यक्तीने घेतलेलं होतं आणि त्यामुळे ती बंदी काही उठवली नाही. तरीही सावरकर मुंबईहून निघाले. ठरल्या दिवशी भागलपूरला अधिवेशन होईल म्हणून सावरकर रेल्वेनी प्रवासाला निघाले. भागलपूरच्या आधी गया स्थानकावर सावरकरांना अटक झाली
गयेच्या कारागृहात सावरकरांना ठेवलं. मुंजे सुद्धा त्यावेळेस होते, धर्मवीर डॉक्टर मुंजे, त्यांनाही अटक झाली. त्यांना भागलपूरच्या कारागृहात ठेवलं. अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली, पण तरीही हिंदू महासभेचं अधिवेशन ठरल्या वेळेस पार पडलं. इतकंच नाही, तिथे हिंदू ध्वज फडकला. इतकंच नाही, सावरकरांचं जे त्या अध्यक्षपदाचं भाषण होतं ते वाचून दाखवलं गेलं आणि अधिवेशन पार पडलं. कुठेही दंगेदुपे झाले नाही. अधिवेशन पार पडल्यानंतर 15 दिवसांनी सावरकरांना कारागृहातून सोडण्यात आलं. एवढी सावरकर नावाची दहशत होती. असा हा भागानगर आणि भागलपूरचा लढा. म्हणूनच तर ते सावरकर जे आहे ते डीप और डेंजरस हा जो बिल्ला त्यांना मिळाला होता तो त्याच्यासाठीच होता. आणि अजूनही त्या नावाची दहशत कायम आहे. आजही सावरकर म्हटलं की लोक त्या नावापासून दूरच पडतात. जसं आपण याच्या आधीच्या प्रश्नात बोललं की रत्नागिरीत असताना आता त्यांनी सप्तबेड्या तोडण्याचे खूप मोठं कार्य केलं. रोटीबंदी, बेटीबंदी, सिंधुबंदी, वेदोक्तबंदी, स्पर्शबंदी, शुद्धीबंदी, व्यवसायबंदी अशा त्या सप्तबेड्या होत्या. पण जाती निर्मूलनाचं काम करताना त्याला आपल्या बुद्धिनिष्ठतेनं विज्ञानाची जोड देणारे सावरकर खूप वेगळे होते. गोपालन नव्हे, गोपूजन नव्हे, मनुष्याचा देव, विश्वाचा देव, सनातन धर्म कुठला, यज्ञाची कथा, यंत्रांनी बेकारी नव्हे तर विषमतेने वाढते, यंत्रशाप की वरदान, असे अनेक लेख त्यांनी आपल्या विज्ञाननिष्ठ निबंध यात प्रसिद्ध केले होते. एकीकडे जोसेफ मॅझिनीची तुलना करणारे, समर्थांशी करणारे सावरकर, शिवाजी महाराजांना गुरु मानणारे सावरकर, कोदंडधारी राम आणि चक्रधारी सुदर्शन चक्रधारी कृष्णाला मानणारे सावरकर, तर दुसरीकडे बुद्धिभेद करणारे आणि विज्ञानाच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट पारखणारे सावरकर. मग सावरकरांचा विज्ञानवादी विचार वाचताना बरेचदा लोकांना ते नास्तिकही वाटतात. मग खरं काय? खरंच नास्तिक होते का? मी म्हटलं ना, सावरकर फार उंचावर आहे. त्यांना समजून घेण्याची आपली बुद्धीची झेपच नाही. आणि त्यामुळे विशिष्ट घटना त्याच्या मागच्या पुढच्या संदर्भाशिवाय समोर ठेवायची आणि एक काहीतरी पट्टी चिकटवून द्यायची. हे आपल्या लोकांना सहजपणे जमतं. ते आपण करत आलोय, करतही राहतील. आपल्याला तीच पट्टी काढून टाकायची आहे, म्हणून आपलं सगळं कार्य सुरू आहे. आता वेळ खरं तर खूप झाली आहे. इतकं तो मला भरभरून मला बोला असं वाटतंय, सांगावं असं वाटतं आहे, पण आपलं घड्याळ पुढे धावतं आहे. त्यामुळे आस्तिक की नास्तिक याचा अगदी सोप्या भाषेमध्ये मी सांगते. सावरकरांनी वयाच्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा घेतली. तुळजा भवानीच्या चरणांना स्पर्श करून प्रतिज्ञा घेतली. नास्तिक असण्याचा काही प्रश्नच नाही. तुळजा भवानीच्या चरणांवर तबकातली ताजी फुलं वाहून हा 16 वर्षाचा तरुण प्रतिज्ञा घेतोय की माते चाफेकर बंधूंनी आज आत्मयज्ञ पेटवलाय. आम्ही असाच दबदबत ठेवणार. वेळ आली तर त्यात मी माझ्याही प्राणांची आहुती देणार. शिवाजी सारखा विजय होईल, नाही तर शत्रूस मारिता मारिता मरे तो झुंजेल. आणि ही प्रतिज्ञा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पाळली. नास्तिक होते का? मातेला साक्षी ठेवलेलं आहे ना. पण सावरकर बुद्धिवादी होते. श्रद्धा होती, अंधश्रद्धा नव्हती. एक सोपं उदाहरण सांगते. जसं मी मगाशी म्हटलं, आपल्या घरावर काही संकट आलं की आपण देव पाण्यात ठेवतो. देवा मला ह्याच्यातून वाचव, देवा मला ह्याच्यातून वाचव. किंवा संकट दूर झालं की चला बाई आता सत्यनारायण घालून टाकूया. नवीन घरात राहायला जायचं, चला बाई वास्तुपूजा करूया. इंग्रजांनी एवढे मोठे मोठे महाल बांधले कशाला? आपल्या नागपुरात रिझर्व्ह बँकेची जी इमारत आहे इंग्रजांच्या काळातली आहे. कुठे तडा गेलाय का त्या इमारतीला? त्यांनी केलं होतं का भूमिपूजन? त्यांनी केली होती का वास्तुपूजा? टिकून आहे ना. आणि आज आपण वास्तुपूजा केलेली, भूमिपूजन केलेल्या इमारती जमीनदोस्त झालेल्या पाहतोय. पूल कोसळत आहेत. सावरकरांचा हा बुद्धिवाद होता. त्यांचं म्हणणं काय? श्रद्धा असावी, पण ती डोळस असावी, अंधश्रद्धा नसावी. तुम्ही देवाला फुलं वाहा, देवाची पूजा करा, देवाला अभिषेक पण करा. कशालाही त्यांनी नाही म्हटलेलं नाहीये. पण जेव्हा हा दगडाचा देव माझं संकट निवारण करेल, असेल माझा हरी, तर देईल फाटल्यावरी.
मी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्पा बसून राहील आणि संकट आलं देव वाचव, देवा मला वाचव, देवा मला वाचव. देव वाचवणार नाही. तुम्ही हातपाय हलवा, हातात शस्त्र घ्या, त्या शत्रूला सामोरे जा, किंवा दुसरं काही अडचण रूपी काही संकट आलं असेल, आर्थिक संकट असेल, हातपाय हलवा. त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. ते सत्याच्या मार्गाने प्रयत्न करा, प्रामाणिकपणाने प्रयत्न करा, तर मग तो परमेश्वर तुमच्या पाठीशी असेल. पण तुम्ही त्या दगडाच्या देवाला अभिषेक करत बसाल आणि देवा मला वाचव म्हणाल, म्हणून लोक म्हणतात की मग ते नास्तिकच होते. आणि कशाचं काय हिंदुत्व सांगतात, कशाचं काय हिंदू धर्म सांगतात. एकच म्हणजे आपण त्यांचा विचार समजून घ्यायला कमी पडतो. किंवा मग आणखीन सोप्या भाषेत मी असं सांगेन, नास्तिक आस्तिक सोडूनच निवडणं. सावरकर अज्ञेयवादी होते. शंकराचार्यांनी हा अज्ञेयवाद मांडलेला आहे. अज्ञेयवादी, एक कोणती तरी शक्ती आहे अज्ञात. मुस्लिम त्याला अल्लाह म्हणतील, ख्रिश्चन त्याला येशू म्हणतील, आपण राम कृष्ण देवी गणपती ही विविध नावं देतो. शेवटी ती एक शक्तीच आहे. शक्ती मानणारे होते म्हणून आपण त्यांना अज्ञेयवादी म्हणू शकतो. हे तात्यांचं म्हणजे राजकीय आयुष्य म्हणा, सामाजिक आयुष्य, या सगळ्यांच्या व्यतिरिक्त त्यांचं व्यक्तिगत आयुष्य पण होतं. त्यांचं एक कुटुंब होतं. एक व्यक्ती म्हणून कुटुंबातल्या लोकांची त्यांची बीण कशी होती आणि एकूणच त्यांच्या दैनंदिन आयुष्यात ते कसे होते, त्यांचे काही किस्से असतील तर एखादा किस्सा ऐकायला आवडेल. आता भरभर आपण खूप मी कदाचित मला उड्या पण माराव्या लागतील. लांब उडीमध्ये काही मी एवढी प्रवीण नाहीये, पण प्रयत्न करते लांब उड्या मारण्याचा. कुटुंब वत्सल सावरकर कसे होते, एक 2-3 उदाहरणं सांगते. मी त्या तिघी कादंबरी लिहिली तेव्हा सावरकरांची नात म्हणजे विश्वास सावरकरांची मुलगी विदुला मावशी, आज 75 वर्षांच्या वगैरे असतील, त्या भागानगरला राहतात. मी तिथे जाऊन त्यांना भेटले. आता बाकी त्या तिघींविषयी, सावरकर 3 बंधूंविषयी मला माहिती मिळाली होती, पण सावरकर कुटुंबात कसे राहत होते, कुटुंबवत्सल कसे होते. विदुला मावशींनी मला इतक्या छान आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, मी लहान होते पण मी तात्या आजोबांना आणि माई आजीला भातुकलीचा चहा करून द्यायचे. तात्या आजोबा माझ्या शेजारी बसायचे आणि शोना म्हणायचे आणि मी खोटा चहा करून दिला, फुर असं करून प्यायचे. माझ्याबरोबर तात्या भातुकली खेळायचे. किती छान आठवण आहे. दुसरी आठवण त्यांनी सांगितली, स्वतंत्र भारतात सावरकरांना 2दा कारावास आहे. म्हणजे इंग्रजांनी जन्मठेप दिली ते तर सोडा, ते तर शत्रूच होते, पण स्वकीय कुठल्याही बाबतीत आजही मागे नाही, याचा आपण अनुभव घेतोय. 2दा कारावास. त्या कारावासाच्या आठवणी विदुला मावशींनी सांगितल्या. कारावासातून सुटून आल्यानंतर खूप खचून गेले होते तात्या. खरं म्हणजे त्यांना ह्याचंच वाईट वाटत होतं की शत्रूंनी कारावास दिला, तुम्ही हसत सहन केला, पण स्वकीयांनी पण ह्याचं त्यांना फार वाईट वाटायचं. सुटून आल्यानंतर विदुला मावशींनी सांगितलं, मी शाळेत गेली की मी घरी परत येईपर्यंत तात्या आजोबा अंगणामध्ये हात पाठीमागे घालून फेऱ्या घालत असायचे. आणि जशी मी शाळेतून टांग्यातून उतरले की मला आजही गहीवरून येता येते, धावत येऊन तात्या आजोबा मला कडेवर उचलायचे, माझे खूप पापे घ्यायचे आणि म्हणायचे, माझी छकुली सुखरूप घरी परत आली. म्हणजे आज माझी छकुली स्वतंत्र भारतात सुखरूप घरी परत येईल की नाही. का बरं त्यांच्या मनात हा विचार यावा? आपण स्वकीयांनी त्यांना हा विचार करायला भाग पाडलेला आहे. हे असे कुटुंबवत्सल सावरकर तात्या मला विदुला मावशीने सांगितले. अजून असे खूप किस्से आहेत, त्या तिघी जर तुम्ही वाचलं तर त्याच्यात हे असे सगळे किस्से तुम्हाला वाचायला मिळतील. अगदी त्याच प्रश्नावर मी पुढे येणार होती की तात्यारावांचं कर्तृत्व सर्वस्वानी अफाट आणि अचाटच होतं, यात काही दुमतच नाही आहे. पण आपण जसं आता म्हणाल की त्यामध्ये स्त्री शक्ती होती. आपल्या त्या तिघी हे पुस्तक ज्यात डॉक्टर दबी कुलकर्णी यांनी सुंदर आशीर्वादपर आणि कौतुकपर शब्दात सांगितलं आहे की सावरकर घराण्याच्या 3ही स्त्रिया म्हणजे हिमालयाच्या सावल्या नव्हे तर त्या ते देखील हिमालयाची शिखरे धरायचे आहेत. तर अशा या सावरकर कुटुंबांच्या स्त्री संविधानबद्दल आपण काय सांगणार?
मला वाटतं 367 पानाची कादंबरी लिहिलेली आहे. ते आता 2 ओळीत कसं सांगू, पण एवढं मात्र नक्की सांगेन, येसूवहिनी, यमुनाबाई आणि शांताबाई. येसूवहिनी म्हणजे बाई, यमुनाबाई म्हणजे माई आणि शांताबाई म्हणजे ताई. बाई, माई आणि ताई सावरकर घराण्यातला हा त्रिवेणी संगम आहे. गंगेच्या त्रिवेणी संगमावर आपण नतमस्तक होतो, तसं ह्या त्रिवेणी संगमासमोर पण नतमस्तक होऊ म्हणजे राष्ट्र कार्य केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडेल. ज्या वेळेस पारतंत्र्यात होतो, सगळे अन्याय अत्याचार सावरकर बंधूंनी सहन केले, त्यावेळेस फक्त एवढंच सांगेल की येसूवहिनी आणि माई घराला सील ठोकलं गेलं, नागपूरच्या घराला कुलूप ठोकलं इंग्रज सरकारने. गावाबाहेरच्या मंदिरात जाऊन राहिलेले आहेत. जवळ गाडगी मडकी अन्नधान्य काहीही नाही. एक पातळ अंगावर आणि एक पातळ गाठोड्यामध्ये लोक मंदिरामध्ये कीर्तन प्रवचन ऐकायला यायचे. आबा दरेकर कवी गोविंद यांचं कीर्तन प्रवचन ऐकायला यायचे. देवासमोर मुठमुठ धान्य ठेवायचे. त्या मुठमुठ धान्यावर या 2 जणी जगलेल्या आहेत. मुठभर तांदूळ जेव्हा आबा येसूवहिनीला देऊन द्यायचे, तेव्हा येसूवहिनीची चूल पेटायची आणि तो भात या 2 जणी खायच्या. त्या सावरकर कुटुंबाला आपण आज काय देतोय? प्रत्येकाने आपल्या मनाला हा प्रश्न विचारावा. ताईंनी तर याच्याही पलीकडे जाऊन कार्य केलेलं आहे. स्वतंत्र भारतामध्ये वंदे मातरम कहना होगा, इस देश में रहना होगा, वंदे मातरम कहना होगा. 1975 साल स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले, ताईंनी आंदोलन केलेलं आहे. आणि स्वतंत्र भारतामध्ये मगाशी जे मी म्हटलं, शांताबाईंच्या नावाने आपण हा उद्योजिका हे का सुरू केलेलं आहे. शांताबाईंनी स्वतंत्र भारतामध्ये ज्या स्त्रिया विधवा होत्या, परित्यक्त्या होत्या, फसवल्या गेलेल्या कुमारी माता आहे, अशा कुमारी मातांना त्यांनी आधाराचा हात दिला. ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांना लिहायला वाचायला शिकवलं. ज्यांना लिहिता वाचता येत होतं त्यांना पदवीधर केलं. ज्यांना विणकाम भरतकाम येत होतं त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. हा आधाराचा हात स्वतंत्र भारतामध्ये ताईंनी, शांताबाईंनी म्हणजे डॉक्टर नारायणराव सावरकरांच्या पत्नींनी हे कार्य केलेलं आहे. साप्टेकी सावरकर जे नाव मगाशी घेतलं गेलं त्याच्या या आजी, त्यांनी हे कार्य केलं. म्हणून त्यांच्या नावाने आपण ही अर्थसहाय्य योजना सुरू केलेली आहे. आणि म्हणून जशी 3 हिमालयाची शिखरं, तशा त्या 3 म्हणजे ही हिमालयाची शिखरं. आपण आता शेवटाकडे बघूया, कारण वेळेचं बंधन असल्यामुळे एक अगदी शेवटचा प्रश्न. नुकताच आपण संपादित केलेला वैदर्भीय सावरकर निष्ठांची मांदी आई या ग्रंथाचं प्रकाशन येत्या 7 जुलैला होणार आहे. लाखेजींनी त्याचा उल्लेख केलाच त्यांच्या याच्यामध्ये. तात्यारावांचा जन्मच मुळात पश्चिम महाराष्ट्रातला आणि त्यामुळे साहजिकच पश्चिम महाराष्ट्रात तात्यांचे अनुयायी, भक्त, त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य लोक होते, आहेतही. पण ह्यात आपला विदर्भही मागे नव्हता. आपल्या विदर्भातही अनेक हिरे, माणिक, मोती अगदी मनुष्य रूपात इथे होते, जे खऱ्या अर्थाने सावरकरांना पूर्ण श्रद्धा असणारे होते आणि त्यांच्यावर माया देखील करत होते. त्यांचे अनेक भक्त, अनुयायी आपल्या विदर्भात देखील होते. याच पार्श्वभूमीवर आपला हा जो ग्रंथ येतो आहे त्याबद्दल अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल. मगाशी चंद्रकांतजी लाखेंनी त्या ग्रंथाबद्दल सविस्तर सांगितलेलंच आहे. मी त्याच्यात आणखी इतकंच सांगू इच्छिते की सावरकर हे कुठल्या समाजाचे नव्हते, कुठल्या एका भूमीचे नव्हते. मी जे म्हटलं ते संपूर्ण विश्वाचे होते, आहेत, राहतील. आणि त्यामुळे त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्या लोकांना ते आपलेच वाटले. त्या भूमीचे ते होते, त्या लोकांमधले ते होते. तसे ते विदर्भातही, विदर्भ दौऱ्यावर पण अनेकदा आले. आणि विदर्भ दौरा म्हटलं म्हणजे फक्त अकोला, अमरावती, नागपूर ठळक ठळक नाही, छोटी छोटी गावं की जिथे जायला रस्ता पण नाही. मगाशी त्यांनी उदाहरण दिलं ना, त्या बालाजी पाटलांची इच्छा होती की सावरकर नागपुरात येत आहेत आणि माझ्या गावात येत नाही. लोकांनी म्हटलं कसे येतील, तुमच्या गावापर्यंत यायला रस्ता नाही. गावकऱ्यांच्या मदतीने 6 दिवसात रस्ता तयार केला, सावरकरांना आपल्या घरी आणलं. तसंच एक आणखी व्यक्तिमत्व आहे गंपू नाना. गंपू नाना हे नाव सावरकरांनीच त्यांना ठेवलेलं आहे. सावरकरांनी
त्यांना विचारलं त्यांच्या घरचा पाहुणचार घेऊन निघताना की माझी आठवण म्हणून काय देऊ तुम्हाला सांगा. त्यांनी म्हटलं तुमची छत्री दे. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की सावरकरांचा पुतळा जरी असला तरी तिथे छत्री आहे. फोटो बघा कोणताही, खुर्चीत बसलेले पण छत्री आहे. त्या छत्रीचं एक गुपित आहे, आता नाही सांगणार. ग्रंथ वाचा. आणि म्हणून कंपू नानांनी छत्री मागितली, सावरकरांनी दिली. का मागितली, काय गुपित आहे, सगळ्यांनी तो ग्रंथ विकत घ्या. 500 रुपये ते अवघ्या. 500 रुपये आपले कुठे जात नाही. आज तुम्ही मॉलला गेलात तर कुठे ते 500 रुपये खर्च होऊन जातात माहिती. इथे कुणी ओला उबर करून आले असतील, कुठे 250-300 रुपये जातात आपल्याला कळत पण नाही. हा इतका दुर्मिळ ग्रंथ आहे. 83 व्यक्तिमत्व आपल्या विदर्भातली. आपल्याला ठळक माहिती आहे फक्त डॉक्टर म्हणजे नाभाकरे, कवी राजा बढे, विद्याधर गोखले. विद्याधर गोखले विदर्भाचे बरं का, ते नाटककार झाले ते तिकडे नंतर जाऊ, पण ते आपले विदर्भातले. हे किती जणांना माहिती आहे. पुबा भावे प्रसिद्धी मिळाली नंतर तिकडे मुंबईत जाऊन, पण ते आपले विदर्भातले, नागपूरचे, ते आपले. अशा अनेक आपल्याला जी नावं माहिती पण नाही. असे एक 17-19 वर्षाचा तरुण सावरकर, त्याला असाध्य रोग झाला होता. मृत्यू जवळ आल्यावर त्यांनी सावरकरांचं छायाचित्र छातीशी लावलं आणि सावरकर, मी तुमच्या कार्याचं काहीही करू शकलो नाही, तुमच्यासाठी काही करू शकलो नाही, मला क्षमा करा, असं म्हणून प्राण सोडला. एवढंच केलं त्यांनी फक्त. पण ही सावरकर निष्ठा आहे. आणि असे छोटे छोटे पासून मोठ्यापर्यंत असे 83 व्यक्तिमत्व आम्ही शोधून काढले. या शोधण्यामध्ये महत्वाचा वाटा वीरेंद्र देशपांडे, पद्मश्री तांबेकर यांचा आहे. ते त्या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. आणि शिरीषजी दामले इथे बसलेले आहेत, ते आणि लाखे तर आहेतच. या सगळ्यांनी शोध घेऊन ही व्यक्तिमत्व आम्ही शोधून काढली, त्यांच्यावरची माहिती गोळा केली, त्यांच्यावरचे लेख केले. इतकंच नाही, त्यांची छायाचित्र शोधून काढली आणि या लेखाबरोबर आम्ही त्यांची छायाचित्रही देणार आहोत. की हा, हे बालाजी पाटील कसे दिसत होते बरं, बघूया छायाचित्र. हेही आम्ही त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. पुठ्ठा बांधणीचा ग्रंथ आहे, 450 पृष्ठांचा. 450 पृष्ठांचा ग्रंथ आहे. फक्त 500 रुपयात आहे. आजकाल आपण प्रत्येक वस्तूची किंमत मोजतो ना, तर बघा एका पृष्ठाची काय किंमत झाली ते. आणि असा हा म्हणून दुर्मिळ ग्रंथ जो तयार होतो आहे. माझा त्याच्यात एक छोटासा खारीचा वाटा आहे. या सगळ्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली आणि माझ्याकडून ते काम त्यांनीच करवून घेतलं आणि म्हणून ते घडलं. तर 7 जुलैला तुम्ही सगळेजण या ग्रंथाच्या प्रकाशनाचे साक्षीदार व्हा. हा ग्रंथ खरेदी करा. आणि मग छत्री का मागितली याचं उत्तर मला येऊन सांगा. वा, खूप छान. ताई, खरं तर सहस्त्रपैलू सावरकर व्यक्तिमत्व आणि त्यांचं अख्खं आयुष्य इतकं प्रेरणादायी होतं की त्याच्यातला प्रत्येक गुण, त्यांचं दृष्टेपण आजच्या पिढीने अभ्यासाला तेवढं कमीच आहे. सगळं सांगण्याचा मुद्दा हा की आज बरेच लेखक आहेत, म्हणजे शिलकरांचं चरित्र असेल, धनंजय कीरांचं चरित्र असेल, लोकांपर्यंत पोचत आहे. आणि आपली संस्था सुद्धा एक साहित्य, सावरकर साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, कमी दरात पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं कार्य करते आहे. आणि एकूणच आपण ज्या पद्धतीने सोपं करून सावरकर समजवले त्याला खरंच तोड नाही. आपण लिहिलेलं एकमेव द्वितीय सावरकर, त्या तिघी, हे असे अनेक ग्रंथ पुस्तकं आपण लिहिली, वाचकांना सोपी करून दिली, ज्याची खरी गरज आज आहे. सावरकर जर लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोचवायचे असतील तर आपल्याला सामान्यांना समजणारे सावरकर लेखनातून वेगवेगळ्या भाषांमधून मांडायला हवे. आणि गेली कित्येक वर्ष आपण ते कार्य अविरतपणे करत आहात. तेव्हा आज आम्ही सगळे खरंच खूप कृतकृत्य झालो. एकच सांगते फक्त, तरुण मंडळी इथे उभी आहे. मी आज जे बोलले फार थोडं बोलले. मी तुमच्या मनामध्ये हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून जेव्हा थोडंसं काहीतरी आपल्याला दाखवलं जातं, मग ते संपूर्ण कसं आहे पाहायची उत्सुकता वाटते ना. ती उत्सुकता तुमच्या मनात निर्माण व्हावी आणि तुम्ही आता ही उत्सुकता पूर्ण कशी होईल यासाठी कोणते ग्रंथ मी वाचावे याचा शोध घेत पुढे जाल, तेव्हा खरं माझं बोलण्याचं, आपल्या बोलण्याचं सार्थक झालं असं मी समजेन. म्हणून मी मुद्दाम तुमची तहान तशीच बाकी ठेवलेली आहे. अगदी बरोबर. हा विषयच असा आहे की खरं तर एक तासात संपणार नाहीच आहे,
पण वेळेचं बंधन आहे म्हणून आपण आता थांबूया. आपलं अमूल्य मार्गदर्शन आणि इतक्या सुंदर शैलीत आपण जे सावरकर मांडले, खरंच त्याला तू पण छान प्रश्न विचारले. तुलाही मी शाबासकी देते. अभ्यास केल्याशिवाय प्रश्न निर्माण होणार नाही. तूही अभ्यास केला आणि छान प्रश्न विचारले. आशा करते की तुम्हालाही सगळ्यांना यातून थोडंफार काहीतरी मी सांगण्याचा प्रयत्न केला तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. तुला मी धन्यवाद तर नाही देत, पण सगळ्यांविषयी तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते. अगदी बरोबर. तुमचे आपले खूप खूप आभार ताई. आणि आपलं मार्गदर्शन असंच आम्हाला पुढे मिळत राहणारच आहे हा त्यातून विश्वास मलाही शिकायलाच मिळतं. श्रीनिवास काय काय जबाबदाऱ्या देतो त्या पार पाडता पडता मलाही शिकायला मिळतं. यानंतर वंदे मातरम म्हणण्यासाठी कुमारी श्रीमयी हिला मी आमंत्रित करते आणि त्यानंतर कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. सगळ्यांनी उभं राहावं वंदे मातरमसाठी.